नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 2024 मध्ये फायनल आलेला कट ऑफ म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी किती विद्यार्थ्यांना मार्क्स हवे, म्हणजे एलिजिबल क्रायटेरिया काय आहे आणि ओबीसी साठी किंवा अदर कुठलीही कॅटेगरी असो त्यासाठी कुठले मार्क्स हवे याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावर्षी खूप मोठं कन्फ्युजन होतं, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे तीन टाइम्स तर मार्क्स चेंज झाले। सगळ्यात पहिले सुप्रीम कोर्टने जसा निर्णय दिला तसं त्यांनी सिटी वाईज रिझल्ट दिला, त्यानंतर फायनली ग्रेस मार्क काढून आणि फायनल रिझल्ट हा जुलै एंडिंग मध्ये हा आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही एक प्रश्न जो चुकीचा होता किंवा त्याचे विद्यार्थ्यांनी चुकीचा सॉल्व्ह केला होता त्याचे 5 मार्क्स हे मायनस करण्यात आलेले आहे। त्यानुसार फायनल कट ऑफ हा ओपन कॅटेगरीसाठी 162 म्हणजे 162 कॅटेगरीपेक्षा मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना जास्त असतील तेच विद्यार्थी नीट मध्ये एलिजिबल आहेत। आणि त्यानंतर अदर कुठली कॅटेगरी असो, ओबीसी असो, त्यानंतर एससी असो, एसटी असो, एनटी असो किंवा बीजेएनटी असो, सर्व कॅटेगरी मिळून 127 मार्क्स हे फायनल झालेले आहेत। तर दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 127 मार्क्सचा क्रायटेरिया लागू झालेला आहे। या सर्वांमध्ये विद्यार्थी मित्रांनो, खूप मुलांचं कन्फ्युजन झालं, खूप मुलांना मार्क्सही कमी झाले, बट इट्स ओके, काही अडचणीचे काही काम नाहीये। तर फायनल हा रिझल्ट आलेला आहे आणि तुमची काउन्सिलिंग ही चालू झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची काउन्सिलिंग ही बुक करा। तुम्हाला पेड काउन्सिलिंग आमच्याकडे अवेलेबल आहे। थँक्यू व्हेरी मच।